नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहात. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा विषय आपण अभ्यासित आहोत. युनिट 2 मधला आपण रोल ऑफ RRRLF इन प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररीज म्हणजेच ग्रंथालयाच्या प्रोत्साहन आणि विकासात RRLF ची काय भूमिका आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ज्याला टार्गेट केलेला आहे, ज्यांनी ठरवलेलं आहे की यावर्षी आपल्याला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक न्यूज आहे, गुड न्यूज आहे. जी परीक्षा आहे ती येत्या जून महिन्यात होणार आहे. तर वेळ न घालवता अभ्यासाला लागा, सिरियसली अभ्यास करा, असं मी सांगते. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन च्या द्वारे नवीन बॅच सुरू होते येत्या 19 जानेवारी पासून. या कोर्सची फीस असणार आहे 10,000 रुपये आणि आपण तिला डिस्काउंट करून 8,000ला देणार आहोत. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स, PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहे आपण ते करून घेणार आहोत, MCQs करून घेणार आहोत आणि साप्ताहिक सराव परीक्षा म्हणजेच वीकली टेस्ट आपण करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पेपर टू कोर्स तुम्ही जर घेतलाय तर तुम्हाला पेपर 1 हा कोर्स असणार, जो कोर्स आहे पेपर 1 चा तो कम्प्लिटली फ्री असणार आहे. तर आजच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि क्लासला जॉईन करा. जर क्लास विषयी काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील तर ते तुम्ही ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करून जाणून घेऊ शकता. ओके, चला. RRRLF, हे RRRLF काय आहे हे जाणून घेऊया आधी. तर राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन, RRLFचं फुल फॉर्म काय आहे तर राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन. इम्पॉर्टंट आहे, परीक्षेत विचारण्यात येत आहे. सिरियसली आता अभ्यासाला लागायचं आहे आणि व्हिडिओ बघता बघता तुम्हाला तुमचे नोट्स सुद्धा बनवायचे आहेत, तरच तुमचा अभ्यास होईल. ओके, तर जे राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन आहे, हे अंडर द मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याद्वारे या फाउंडेशनला क्रिएट करण्यात आलं. या फाउंडेशनची निर्मिती झालेली आहे. या जे RRLF जे आहे, राजा राम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन आहे, यांचा हेडक्वार्टर कुठे आहे तर कोलकाता येथे आहे, वेस्ट बेंगाल. ओके, तर हे तिन्ही सेंटेन्स जे आहे ते इम्पॉर्टंट आहे कारण यावर क्वेश्चन विचारण्यात येतोय. ओके, विचारण्यात आलेले आहेत. ओके, तर याला विसरायचं नाही आहे. यालाच मराठीत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान म्हटलेलं आहे. ओके, मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी फाउंडेशनला ग्रंथालय प्रतिष्ठान असे म्हटले आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारद्वारे ते स्थापित करण्यात आलेलं आहे. याचं मुख्यालय कुठे आहे तर कोलकाता येथे, पश्चिम बंगाल येथे आहे. ओके, एस्टॅब्लिशमेंट, याची स्थापना कधी झाली हे जाणून घेणार आहोत. तर RRLF was established on 22 May 1972 in Calcutta. 22 मे 1972 मध्ये कलकत्ता येथे याची स्थापना करण्यात आली, स्थापना केली गेली होती. कोणाद्वारे? बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारद्वारे 22 मे 1972 मध्ये कलकत्ता येथे भारत सरकारद्वारे याची स्थापना करण्यात आली आहे. प्रेझेंटली इट इज वर्किंग अंडर द मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सध्या ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत आहेत.
Okay, RRRLF was established in the year 1972 to commemorate the 200th anniversary of Raja Ram Mohan Roy. बघा, राजा राम मोहन राय यांच्या 200 200व्या अॅनिव्हर्सरीचे 200 अॅनिव्हर्सरीला त्यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे 200व्या जयंतीनिमित्त 1972 मध्ये RRLF ची स्थापना करण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे की RRRLF चे फुल फॉर्म काय आहे? राजाराम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन आहे. त्याची स्थापना कधी झाली होती? 22 मे 1972 मध्ये झाली होती. कुठे झाली होती? कलकत्ता येथे झाली होती. कोणाद्वारे करण्यात आली होती? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रेझेंटली ते वर्किंग करते आहे अंडर द मिनिस्ट्री ऑफ कल्चर. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत ते काम करत आहे. ओके, तर ती कोणाच्या अॅनिव्हर्सरीवर आणि कितव्या म्हणजे 19व्या जयंती निमित्त राजाराम मोहन राय यांच्या 200व्या अॅनिव्हर्सरी निमित्त 200 त्यांना त्यांची जी जयंती आहे ती 200व्या जयंती होती तेव्हा त्यांनी या फाउंडेशनचं निर्मिती केलेली आहे, एस्टॅब्लिशमेंट केलेला आहे. ओके, याचं हेडक्वार्टर कुठे आहे? याचं हेडक्वार्टर कोलकाता वेस्ट बेंगाल येथे आहे. ओके, विसरायचं नाही आहे. सोबतच RRLF हॅज 5 ऑफिस ऑल ओव्हर इंडिया. संपूर्ण भारतामध्ये यांचे 5 कार्यालय आहेत. ओके, विच वन इज हेडक्वार्टर, जे हेडक्वार्टर एक आहे त्यातलं, आणि 4 जे आहे ते रिजनल ऑफिस आहे. तर त्यांचं हेडक्वार्टर जे आहे ते ईस्टर्न झोन मध्ये आहे. ओके, ईस्टर्न झोन लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर नॉर्थ झोन मध्ये न्यू दिल्ली येथे आहे, वेस्ट झोन मध्ये मुंबई येथे आहे, साऊथ झोन मध्ये चेन्नई येथे आहे आणि नॉर्थ ईस्ट झोन मध्ये गुवाहाटी आसाम येथे आहे. बघा, परीक्षेत कधी कधी प्रश्न विचारण्यात येतो की याचं जे ऑफिस आहे ना, ऑल ओव्हर इंडियामध्ये याचे 5 ऑफिस आहे, तर त्या 5 ऑफिस पैकी तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. काही ऑप्शन चुकीचे असतील, काही करेक्ट असतील. याकरता तुम्हाला हे 5ही जे त्यांचे ऑफिस आहे, जिथे ते रिजनल ऑफिस आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला आन्सर करीत असताना करेक्ट आन्सर द्यायचं असेल तर ते चुकलं नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला करेक्ट आन्सर म्हणून हे सगळे लर्न करायचे आहे. ओके, मराठीत बघून घेऊया. RRLF चे संपूर्ण भारतात 5 कार्यालय आहे. त्यापैकी एक कार्यालय म्हणजे एक जे आहे ते मुख्यालय, त्याचं हेडक्वार्टर आहे, आणि 4 जे आहे ते प्रादेशिक आहे. तर उत्तर विभागात नवी दिल्ली येथे एक आहे, पश्चिम विभागात मुंबई येथे, दक्षिण मध्ये चेन्नई आणि ईशान्य क्षेत्रामध्ये गुवाहाटी आसाम येथे आहे. ओके, सगळंच इम्पॉर्टंट आहे, काहीच सोडायचं नाही आहे, आणि कोर्स जे मार्क्स आहे ते कव्हर करायचे आहेत. ओके, RRLF provide matching grant for establishing चिल्ड्रन कॉर्नर इन पब्लिक लायब्ररी. बघा, RRLF हे जे आहे हे सार्वजनिक ग्रंथालयाशी रिलेटेड आहे आणि या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये बाल विभाग जे आहे स्थापन करण्यासाठी समतुल्य अनुदान प्रदान करीत असते. ओके, RRLF लक्षात ठेवायचं आहे. चिल्ड्रन कॉर्नर कोण प्रोव्हाइड करतं? चिल्ड्रन कॉर्नरसाठी चिल्ड्रन कॉर्नर ला रिलेटेड काय आहे? तर पब्लिक लायब्ररी आहे, आणि पब्लिक लायब्ररी हे RRLF ची रिलेटेड आहे. ओके, तर RRLF द्वारे याला अनुदान प्रदान करण्यात येतं. ओके, याला ग्रँट दिली जाते. ओके, फर्स्ट डायरेक्टर ऑफ RRLF जे राजा राम मोहन राय लायब्ररी फाउंडेशनचे फर्स्ट डायरेक्टर कोण होते? यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतो. तर प्रोफेसर BP बरुआ हे होते फर्स्ट डायरेक्टर, पहिले सर्वप्रथम. ओके, करंटली कोण आहे? तर प्रोफेसर BV शर्मा हे आहेत. इज ऍक्टिव्हली लीडिंग ॲज अ DG म्हणजे डायरेक्टर जनरल, फोकसिंग ऑन एक्सपेंडिंग लायब्ररी सर्व्हिस नेशन वाईड.
ओके. प्रोफेसर जे डी.व्ही. शर्मा आहे हे महासंचालक म्हणून काम करतात. ओके. तेच डायरेक्टर जनरल आहेत आणि तेच चेअरमॅन आहेत. ओके. तर हे महासंचालक म्हणून सक्रियपणे नेतृत्व करीत आहेत आणि देशभरात ग्रंथालय सेवाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. ओके. ओके. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर काय आहे? संघटनात्मक संरचना काय आहे RLF ची? तर याचं फाउंडेशन जे आहे, इट इज an apex policy making body. It consists of 22 members. बघा, 22 सदस्यांची एक सर्वोच्च धोरण ठरविणारी एक संस्था त्यांनी क्रिएट केलेली आहे. ओके. या फाउंडेशनद्वारे ज्यात 22 मेंबर आहेत. तर हे सुद्धा विचारण्यात आले येत आहे. द फाउंडेशन फंक्शन इन each state and union territory through state library committees SLC. याला शॉर्ट मध्ये SLC म्हटलेलं आहे. ओके. जे फाउंडेशन प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक केंद्रशासित प्रदेशात राज्य ग्रंथालय समितीद्वारे कार्य करीत आहे. ओके. The foundation function in each state and union territory through the state library committee म्हणून ते काम करतायत. ओके. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी सुद्धा यांच्याकडून ऑर्गनाईज केली गेलेली आहे. ही कमिटी काय करते? ऑर्गनाइज कमिटीलाच मराठीत प्रशासकीय समिती असे म्हटले आहे. दिस कमिटी लुक आफ्टर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल मॅटर ऑफ RRLF. इट हॅज 11 मेंबर. ओके. जे प्रशासकीय समिती आहे, ही समिती RLFच्या प्रशासकीय आणि आर्थिक बाबी जे फायनान्शियल मॅटर्स आहेत ते मॅटर्स पाहते, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. आणि या कमिटीमध्ये किती मेंबर्स आहेत? तर 11 मेंबर आहे. बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी म्हटलं आहे तर 11 मेंबर आहे आणि जे अपेक्स पॉलिसी मेकिंग बॉडी आहे त्यामध्ये 22 आहेत. ओके. तर इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा बारीक सारीक गोष्टी विचारण्यात येतात की कोणत्या कमिटीमध्ये किती मेंबर्स आहेत आणि कोणती कमिटी ही कशावर काम करतायत. ओके. ओके. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर परत त्यांनी सांगितलंय. बुक सिलेक्शन कमिटी त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे. पुस्तक निवड समिती याला मराठीत म्हटलेलं आहे. दिस कमिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर सिलेक्टिंग द बुक्स. ही समिती जी आहे ही पुस्तक निवडण्यासाठी या कमिटीकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे की पुस्तक निवडायचे आहे. आणि त्यात किती मेंबर्स आहेत? तर 16 मेंबर्स आहेत. ओके. बुक सिलेक्शन कमिटीमध्ये 16 मेंबर्स आहे जे पुस्तक निवड बुक सिलेक्ट करतात. बुक सिलेक्ट करण्याची त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. ओके. तर बघा, जे अपेक्स बॉडी जी होती त्याच्यात 22 मेंबर आहेत आणि 11th मेंबर जे आहे त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीमध्ये आहे. बुक सिलेक्शन कमिटीमध्ये 16 मेंबर्स आहेत. लक्षात ठेवायचं आहे कोणत्या कमिटीला किती मेंबर्स आहेत. ओके. मी वारंवार सांगते. ओके. ग्रँट कमिटी. दिस कमिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर अप्रूव्हिंग ग्रँट. बघा, जी ग्रँट कमिटी आहे, अनुदान समिती आहे, ती अनुदान मंजूर करण्यासाठी जबाबदारी घेत असते. म्हणजे एखादी लायब्ररी आहे त्या जी सार्वजनिक लायब्ररी आहे. बघा, RLF चा विचार करतोय आपण, RLF बद्दल शिकतोय. तर RLF हे सार्वजनिक लायब्ररी, पब्लिक लायब्ररीशी रिलेटेड आहे. पब्लिक लायब्ररी रिलेटेड जेवढे काही इश्यूज आहेत, मग ते फंड रिलेटेड असू दे किंवा ती लायब्ररी स्थापित करण्यापासून तर तिचं डेव्हलपमेंट करण्यापर्यंत जे काही छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये येत आहेत, त्या सगळ्या गोष्टीचं निराकरण जे आहे ते RLLF यांच्याद्वारे होते. म्हणजेच राजाराम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन यांच्याद्वारे ते सॉल्व्ह करण्यात येते आणि ते त्यांना मदतही केल्या जाते. ओके. RLLF द्वारे ऑथरचं रजिस्ट्रेशन, जर बुक तुम्ही म्हणाल की बुक तुम्हाला पब्लिश करायचे, एका ऑथरचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला RLLF कडे रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्यांच्याकडे नोंदणी करावी लागेल, तरच तुम्हाला ते
ऑथरशिप मिळेल किंवा तुम्हाला ऑथर चं रजिस्ट्रेशन होईल. ओके. तर अनुदान समितीमध्ये किती मेंबर्स आहेत? 8 मेंबर्स आहेत. या मेंबर्सचं काय काम आहे? ही जी कमिटी आहे याचं काय काम आहे? अप्रूव्हिंग करायचं आहे. ग्रांट अप्रूव्हिंग करणं, अनुदान मंजूर करण्याची जबाबदारी यांच्याकडे आहे. ओके. रिसर्च कमिटी दिस कमिटी ॲडवाइज द फाउंडेशन ऑन द इश्यूज ऑफ रिसर्च ॲक्टिव्हिटी. जी काही रिसर्च ॲक्टिव्हिटी आहे, हो ना, संशोधन उपक्रम जे आहे त्या मुद्द्यावर ही समिती काय करीत असते? सल्ला देत असते, आपल्या ॲडवाइस देत असते. ओके. इट इज करंटली हॅज 7 मेंबर. यामध्ये किती मेंबर्स आहेत? 7 मेंबर आहेत. बघा, पहिला आपण बघितलंय अपेक्स बॉडीमध्ये फाउंडेशनसाठी अपेक्स बॉडी सेट करता आपल्याला 22 मेंबर लागतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी आपण 11 मेंबर्स बघितले आहे. बुक सिलेक्शन कमिटी करता आपल्याला 16 मेंबर्स सांगितले आहेत. ग्रँड कमिटीसाठी 8 मेंबर आणि रिसर्च कमिटीमध्ये 7 मेंबर आहेत. ओके. ओके. RLFचा उद्देश काय आहे? त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? हे बघणार आहोत. टू प्रोव्हाइड असिस्टन्स, कोऑपरेशन अँड गायडन्स टू पब्लिक लायब्ररी ऑल ओव्हर द कंट्री. ओके. पब्लिक लायब्ररी RLLF हे पब्लिक लायब्ररीशी रिलेटेड आहे. तर देशभरातील सार्वजनिक ग्रंथालयांना मदत करणे, सहकार्य करणे आणि मार्गदर्शन प्रदान करणे हे यांचं पहिलं उद्देश आहे. दुसरं काय आहे? टू गेट द लायब्ररी ऍक्ट passed in the state where it has not been implemented so far. ज्या राज्यामध्ये ग्रंथालय कायदा आतापर्यंत लागू झालेला नाही. आपण बघा, लायब्ररी लेजिस्लेशन शिकलोय, ते लेजिस्लेशन सुद्धा पब्लिक लायब्ररी जे आहे तिथे लागू झालेले आहेत. पण असे काही ग्रंथालय आहे किंवा असे काही स्टेट आहे ज्या स्टेटमध्ये आतापर्यंत लायब्ररी ऍक्ट हा लागू झालेला नाही आहे. ते सुद्धा झालेला नाहीये. तिथे तो मंजूर करून घेणे हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह RLFचा आहे. ओके. टू क्रिएट द नॅशनल लेवल नेटवर्क बाय कनेक्टिंग ऑल द पब्लिक लायब्ररी अमंग देमसेल्फ. जे सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना एकमेकांशी जोडून राष्ट्रीय स्तरावर नेटवर्क तयार करणे, एक मोठं नॅशनल लेवल राष्ट्रीय स्तरावर नेटवर्क तयार करण्याचा उद्देश सुद्धा RLLFचा आहे. ऑर्गनायझिंग कॉन्फरन्स, कॅम्प, ट्रेनिंग अँड बुक एक्झिबिशन. काही कॉन्फरन्सचे शिबिर जे आहे, प्रशिक्षण आहे, ट्रेनिंग जे आहे, पुस्तकाचं एक्झिबिशन, पुस्तकाचे प्रदर्शन सुद्धा RLF द्वारे ऑर्गनाईज केले जाते, आयोजित केले जाते. ओके. लास्ट आहे नॅशनल पॉलिसी फॉर पब्लिक लायब्ररी, नॅशनल पॉलिसी ऑन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, नॅपलिस टू बी फॉर्म्युलेटेड. ओके. जे नॅशनल पॉलिसी आहे, सार्वजनिक राष्ट्रीय धोरण जे आहे, कशासाठी आहे? पब्लिक लायब्ररी नॅशनल पॉलिसी ऑन पब्लिक अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, याला नॅपलिस असे म्हटलेले आहे. ओके. तर तुम्हाला नॅपलिसचा जर फुल फॉर्म विचारलाय तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नॅशनल पॉलिसी फॉर पब्लिक लायब्ररी. ओके. जे की सार्वजनिक ग्रंथालयासाठी राष्ट्रीय धोरण, ग्रंथालय आणि माहिती प्रणालीवर राष्ट्रीय धोरण तयार केले जाईल, अशी ही नॅपलिस आहे. ओके. ओके. RLFने काही फायनान्शियल असिस्टंट म्हणजे काही आर्थिक सहाय्य, वित्तीय सहाय्य केलेले आहे. तर ते सहाय्य कसे केलेले आहे ते खाली प्रमाणे सांगितले आहे. तर फायनान्शियल असिस्टंट इज शेअर्ड बिटवीन RLLF अँड व्हेरियस स्टेट UTI ॲडमिनिस्ट्रेशन ऑन अ मॅचिंग बेसिस ॲज फॉलो. आर्थिक मदत म्हणून RLF आणि विविध राज्य किंवा केंद्रशासित जे प्रदेश प्रशासनामध्ये खालील आधारावर, म्हणजे हे जे खाली जे विकसित राज्य, विकसनशील राज्य, उत्तर पूर्व राज्य जे आहे यांच्या बेसवरती वाटण्यात आलेली आहे, याला बायफर्गेट करण्यात आलेली आहे. ओके. तर डेव्हलप स्टेट जे आहे त्यामध्ये 50-50
त्यांनी सांगितले आहे. तर हे 50-50 काय आहे, तर जे विकसित राज्य आहे, जे अ, आपल्या स्टेटसाठी, राज्यासाठी काही करू शकतात. त्यांच्यात एलिजिबिलिटी आहे, त्यांच्यात क्षमता आहे, एबिलिटी आहे, की ते आपल्या स्टेट करता काही करू शकतात. अशा स्टेटला जो हा 50 आहे, हा आर-आर-एल-एफचा 50 आहे. हा आर-आर-एल-एफ या 50%ला त्या 50% त्यांना मदत करते. मग ते त्यांच्याशी त्यांचे कुठलेही प्रॉब्लेम असू द्या आणि जो 50% आहे हे त्याच्या स्टेटचं असतं. ओके. डेव्हलपिंग स्टेट डेव्हलपिंग स्टेटमध्ये त्यांनी 60-40चा क्रायटेरिया ठेवलेला आहे. म्हणजे विकसनशील राज्य जे विकसित होणार आहे. हो ना, म्हणजे मार्गावर आहेत, अजूनपर्यंत झालेलं नाही आहेत. ओके. अशासाठी आर-एल-एफ 60% याच्याने काम करते आणि 40% जे असतं ते स्टेटचं असतं. ओके. नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहे, जे उत्तर पूर्व राज्य आहे, जे नाहीच करू शकतात, असे जे लोक, असे जे स्टेट आहे त्यांच्याकरता म्हणजे अति मागासलेले म्हणता येईल यांना, जे असे राज्य आहेत त्यांच्यासाठी 90% जे काम आहे ते आर-आर-एल-एफ थ्रू कडून केल्या जाते किंवा आर-आर-एल-एफ त्यांना काही मदत प्रोव्हाईड करते आणि 10% हे स्टेट लेवल वर होते. ओके. तर यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात, की आर-एल-एफ हे जे आहे फायनान्शियल असिस्ट कसे करतात, वित्तीय सहायता कसे करतात, डेव्हलपमेंट स्टेट असू दे, डेव्हलपिंग स्टेट असू दे किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट असू दे. ओके. प्रमोशन ऑफ डिस्ट्रिक्ट युथ रिसोर्स सेंटर, याला शॉर्ट मध्ये DYRCS असे म्हटले आहे. ओके. तर जिल्हा युवा संसाधन केंद्र असा याला मराठीत म्हटलेलं आहे. यांना प्रोत्साहन देणे. ओके. जे डिस्ट्रिक्ट यंग रिसोर्स सेंटर असा याचा फुल फॉर्म आहे. ओके. जे यंग आहेत, यूथ आहेत, है ना, जे युवा आहे त्यांच्यासाठी त्यांच्या संसाधन केंद्र त्यांनी इथे सुरू केलेलं आहे. ओके. त्यांना सुद्धा त्यांनी प्रमोशन दिलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. सो DYRS इज असिस्ट फॉर द फॉलोइंग पर्पज. आता कोणते कोणते पर्पज आहेत त्यांचे, तर टुवर्ड द प्रिपरेशन ऑफ ॲडिक्वाइट स्टॉक ऑफ बुक, जे पुस्तकांचा पुरेसा साठा तयार करण्याच्या दिशेने त्यांनी मदत करण्याचं ठरवलेलं आहे किंवा मदत करण्याचा त्यांचा उद्देश आहे. ओके. दुसरा आहे टुवर्ड ॲक्वायरिंग स्टोरेज मटेरियल अँड लायब्ररी फर्निचर, जे साठवणुकीचे स्टोरेज मटेरियल म्हटले साठवणुकीचे साहित्य आणि ग्रंथालयाचे फर्निचर मिळवण्याच्या दिशेने यांचा उद्देश आहे. ओके. नेक्स्ट आहे टुवर्ड द कन्स्ट्रक्शन ऑफ द लायब्ररी बिल्डिंग, ग्रंथालयाच्या इमारतीच्या बांधकामाकडे सुद्धा यांचं लक्ष आहे किंवा ते बांधकाम कसं असलं पाहिजे, कुठे असलं पाहिजे, हो ना, हे सुद्धा या DYRS चा एक पर्पज आहे. ओके. लास्ट आहे टुवर्ड द ॲक्विजिशन ऑफ कम्प्युटर विथ ॲक्सेसरीज. ओके. जे ॲक्सेसरीज सह संगणकाच्या खरेदीकडे सुद्धा यांचं पर्पज दिसतोय. कारण युवा आहे तर मॅन्युअल वर्क करणार नाही, जनरेशननुसार काम करेल. ओके. ओके. यांचं पब्लिकेशन्स काय आहे, आर-आर-एल-एफचं पब्लिकेशन्स काय आहे. आर-आर-एल-एफ म्हटले तर तुम्हाला कळतंय ना, आर-आर-एल-एफ म्हणजे राजा राम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन. ओके. तर यांचं जे पहिलं पब्लिकेशन आहे इंडियन लायब्ररीज, इंडियन मराठी त्याला भारतीय ग्रंथालय म्हटलेले आहे. इंडियन लायब्ररीज यांचं फर्स्ट पब्लिकेशन आहे. डायरेक्टरी ऑफ इंडियन जनरल लायब्ररी. ओके. यांचं डायरेक्टरी आहे, एक निर्देशिका आहे, ती सुद्धा यांच्या थ्रू प्रकाशित होत असते. ओके. ग्रंथाना खुद्दा परीक्षेत विचारलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. बघा, जे जे इम्पॉर्टंट आहे मी ते तिथे लिहून देत आहे, विसरायचे नाही आहेत हे पॉइंट्स. ग्रंथाना जे आहे ते इंडियन जर्नल ऑफ लायब्ररी स्टडीज
जे 1990 पासून सुरू झालेलं आहे आणि याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती बायॲन्युअली आहे. म्हणजेच मंथली दोनदा वीकली इयरली दोनदा ती पब्लिश होत आहे. ओके. आर-आर-एल-एफ न्यूजलेटर्स हे काय आहे? क्वार्टरली याची फ्रिक्वेन्सी आहे. ओके. विसरायचं नाही आहे आणि कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. बुक फॉर द मिलियन ॲट देअर डोरस्टेप. जे लाखो लोकांसाठी पुस्तके त्यांच्या दारात, म्हणजे ही माहिती पुस्तिका फर्स्ट पब्लिश इन 1983. 1983 मध्ये लाखो लोकांसाठी पुस्तके त्यांच्या दारात ही अशी माहिती पुस्तिका होती, जिची 5वी आवृत्ती 5th एडिशन 1977 मध्ये पब्लिश झालेली. ओके. तर हे सगळे पब्लिकेशन्स त्यांचे लक्षात ठेवायचे आहे, कारण यावर प्रश्न विचारण्यात येतो. ओके. द RRLF also compiled the web bibliography on the Tagore. जे रवींद्रनाथ टागोर आहे यांच्यावर त्यांनी एक वेब ग्रंथसूची देखील संकलित केली आहे. दिस बिब्लिओग्राफी लिस्ट 9,000 books published by ऑन टॅगोर इन 42 लँग्वेजेस. बघा, जे RRLF आहे यांनी टागोरांवर, जे रवींद्रनाथ टागोर आहे त्यांच्यावर एक वेब ग्रंथसूची संकलित केली, कंपाईल केली आणि त्या ग्रंथसूचीमध्ये त्या ग्रंथसूचीचे 42 भाषांमध्ये 42 भाषांमध्ये 42 लँग्वेजेसमध्ये त्यांनी पुस्तक प्रकाशित केले आणि त्या पुस्तकांची जी यादी आहे, ती प्रकाशित केलेली जी पुस्तकांची यादी आहे ती 9,000 आहे. ओके. तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. लक्षात ठेवायचं आहे. बघा, परीक्षेत प्रश्न हा कसाही विचारण्यात येऊ शकतो, तुम्हाला कन्फ्युजिंग करण्यात येऊ शकते, विसरायचं नाही आहे. ओके. थँक्यू. क्लास आवडला असेल तर नक्की तुम्ही त्याला लाईक करू शकता आणि जर काही क्वेरीज असेल तर कमेंट्स बॉक्सला पुट करा. थँक्यू.